रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज आपण आलेलो आहोत हिरनंदानी इस्टेटच्याच बाजूला एक सांगवी नेस्ट नावाचं कॉम्प्लेक्स आहे, जे तसं बघितलं तर ग्राउंड प्लस 27 माळ्याची बिल्डिंग असणार आहे। अनयूज अनटच OCCC रिसिव्ड असणारं प्रोजेक्ट आहे। म्हणजे उद्या तुम्ही या, पैसे द्या आणि राहायला जाऊ शकता, अशा पद्धतीचं हे प्रोजेक्ट असणार आहे। याचं जर आपण कार्पेटचा विचार जर केला तर कार्पेट 750 कार्पेट असणार, हा सगळ्या ठिकाणी बाल्कनी असणार हा फ्लॅट आहे। इन्क्लुडिंग बाल्कनी 750 कार्पेट हा फ्लॅट असणार आहे। आणि याचं अजून आपल्याला जर बँकेकडनं आपण गेलो कोणत्याही बँकेकडनं, तर कोणत्याही बँकेकडनं गेलात तरी लोन मिळेल। हिरनंदानी इस्टेटला लागून असणारं हे प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यामुळे जर तुम्ही बघितलं तर पार्किंग याच्यामध्ये उपलब्ध मिळणार आहे। आणि तुमच्या घरामधनं जर आपण उभं राहिलो तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं येऊरचा डोंगर असा व्ह्यू आहे, जो खूप सुंदर असा व्ह्यू तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसतो। मेट्रोचा किंवा घोडबंदर रोडला तुम्हाला जाता येताना सगळ्या गाड्या वगैरे दिसतात। हे जे तुम्ही हिरवळ दिसताय, ही हिरवळमध्ये बॉटॅनिकल गार्डन येणार आहे ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं, त्याच्यामुळे ही परिस्थिती तुम्हाला इथे अशीच राहणार आहे। समोर जर तुम्ही बघितलं तर हिरनंदानी वन पार्क दिसतंय आणि पलीकडे जर बघितलं तर निळकंठ ग्रीन हे कॉम्प्लेक्स तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसते। खाली जर बघितलं तर हे ऋतू इस्टेटची बिल्डिंग ऑलरेडी झालेली आहे, त्याच्यामुळे हा जो व्ह्यू आहे तुमचा, हा कायमचा व्ह्यू तुम्हाला असाच मिळणार आहे। ज्या मंडळींना 2 BHK फ्लॅट घ्यायचा आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी एक ऑप्शन हा असू शकतो चांगला, कारण की हा जो फ्लॅट आहे, हा फ्लॅट जर आपण बाहेर जायचा विचार केला की बाबा आता हे फ्लॅट कसा असणार आहे, तर तुम्ही बघू शकता हा नॉर्थ ईस्ट प्रॉपर फ्लॅट तुम्हाला मिळेल। ईस्ट जास्त आहे, नॉर्थ थोडंसं नॉर्थ कमी आहे, पण नॉर्थ ईस्टला तुम्ही बाहेर जात आहे आणि साऊथ वेस्टला तुम्ही आतमध्ये येत आहे। ज्यावेळेला आपण ह्या घराच्या बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला तिथे 3 लिफ्ट, 1, 2 आणि अधिक 3, आणि समोर 1 BHK फ्लॅट आहे आणि इकडे 2 BHK फ्लॅट असणार आहेत। अशा पद्धतीचा हा तुमचा ही लॉबी मिळेल आणि तुमची ही लिफ्ट तुम्हाला घराला लागून असेल। आतमध्ये येताना तुम्हाला सांगितलं तरी आपण साऊथ वेस्टला जास्त जातो आहे, साऊथला कमी आहे। आतमध्ये ज्यावेळेला आपण एंट्री करणार आहोत तर 4 बाय 7 फुटाचा ही जागा तुम्हाला एवढी मोठी मिळते। आणि त्याच्यानंतर हा तुमचा हॉल असणार आहे, जो 10 बाय 15चा तुम्हाला हॉल मिळेल, मोठा आणि प्रशस्त असा हॉल 10 बाय 15चा मिळेल। अधिक तुम्हाला हे जे डायनिंग आहे, हे डायनिंग स्पेस हा एक्स्ट्रा आहे आणि ओपन किचन ह्या साईडला मिळेल। तो ओपन किचनची जरी साईज आपण विचार केला 9.9 × 7.6 असं एवढं मोठं किचन तुम्हाला ह्यामध्ये प्रॉपरली मिळतं। गॅसची पाईपलाईन ऑलरेडी इकडे तुम्हाला आलेली आहे। अशा पद्धतीचा खरं तर हा फ्लॅट आहे। हा फ्लॅट अनयूज अनटच तुम्हाला मिळेल। आणि ज्यावेळेला आपण व्हिडिओ चालू केला होता तिथे जर तुम्ही बघू शकता 28 स्क्वेअर फुटाची तुम्हाला अशी मोठी चांगली वापरात येणारी बाल्कनी मिळेल। आणि ह्या बाल्कनीमध्ये जर आपण बघितलं, संपूर्ण तुमचा येऊर डोंगर तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली नक्कीच दिसतोय। अशा पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला तुमच्या ह्या बाल्कनीमधनं आहे। आणि जेव्हा आपण ह्या बाल्कनीच्या बाहेर इकडे येऊन हॉलकडनं जर आपण ह्या साईडला आलो, किचन क्रॉस करून जर आलो, तर तुम्हाला पहिलं सगळ्यात इथे एक बेडरूम येते, ते 8.5 बाय 9.5 फुटाचं तुम्हाला हे प्रॉपर बेडरूम मिळणार आहे। आणि ह्या बेडरूमच्या जर तुम्ही इथे आला तर ह्याची जागा आपण काय मोजलेली नाही आहे, ते एवढं मोठं कपाटासाठी पण तुम्हाला जवळजवळ 5 बाय 2 फुटाची जागा तुम्हाला इथे मिळेल। आणि विशेष म्हणजे ज्यावेळेला तुम्ही तुमच्या ह्या बेडरूममधनं इकडे येणार आहात, मास्टर बेडरूमची आणि कॉमन बेडरूमची अशी प्रशस्त मोठी एक बाल्कनी आहे, ज्याच्यातनं जरी आपण व्ह्यू बघितला तर तुमचा हा कधीही न जाणारा व्ह्यू तुम्हाला तुमच्या ह्या घरामधनं मिळतो। 41 फुटाची ही तुम्हाला 41 स्क्वेअर फुटाची बाल्कनी तुम्हाला प्रॉपर वापरात येईल, अशी एवढी मोठी बाल्कनी तुम्हाला तुमच्या त्या बेडरूममध्ये। आणि नंतर आपण ह्या बेडरूमला जरी आलो तर हाही बेडरूम मास्टर बेडरूम आहे। हा मास्टर बेडरूम जरी बघितला तरी हा पण मोठा आणि प्रशस्त तुम्हाला मिळतो। 10.5 बाय 13चा हा बेडरूम असणार आहे। ही जागा आपण काय काउंट केलेली नाही आहे। आणि इथे पण जर तुम्ही बघितलं तर कपाटासाठी खूप मोठी 7 फुटाची जागा आहे। 7 बाय 2ची ही जागा पण तुम्हाला उपलब्ध नक्की मिळेल। आणि लगेच ह्या साईडला जर आलो 7 बाय 4चं हे तुमचं बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट हे तुम्हाला इथे ह्या मास्टर बेडरूममध्ये मिळणार आहे। अजून प्लंबिंग वर्क करून ठेवलेलं नाही आहे, प्लंबिंग वर्क करून आपल्याला मिळेल। नंतर परत आपण इकडनं ह्या साईडला जर आलो तर इथे पण तुम्हाला एक कॉमन बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट आहे, जे 7.5 बाय 4चं असणार आहे। आणि तुम्ही बघू शकता इथे पण बाथरूममध्ये कसं स्टोरेजसाठी जागा म्हणा, किंवा इकडनं जरी आपण आलो तर 10 बाय 2ची परत इकडे ड्राय बाल्कनी आहे, खूप मोठी आहे। आणि इकडनं जरी आलो त्या ड्राय बाल्कनीमधनं जर बघितलं तर तुम्हाला क्रिक म्हणा, ते ग्रीन व्ह्यू हा तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसेल। म्हणजे ह्या अशा पद्धतीचा पाणी लाईट वगैरे सगळं व्यवस्थित असणारं हे घर आहे। हे 2 BHKचं घर आहे। आता हे जे घर आहे हे विकताना किंमत ठेवताना इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रेशन, फ्लॅट कॉस्ट, पार्किंग सगळं मिळून
त्यांनी सांगताना आपल्याला सांगितलेलं आहे 1,34,00,000 रुपये निगोशिएबल असणार आहे. जर 1,34,00,000 रुपये त्यांनी सांगितलेली किंमत आहे. आपण जर बसलो समोर आणि निगोशिएशनचा पार्ट ठेवला आणि चेक वगैरे किंवा घ्यायचं ठरवलं तर आपण त्याच्यात नक्की कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो. अशाच पद्धतीचे आपण अजून नवे कोरे पण फ्लॅट दाखवतोय, जुने पण दाखवतोय, रेडी टू मूव्ह जास्त आपण फ्लॅट दाखवतोय, जेणेकरून तुम्हाला त्रास व्हायला नाही पाहिजे. ही माझी मानसिकता त्याच्या पाठीमागं आहे की बाबा माझ्या डोळ्यांनी बघितलेलं घर मला ओके वाटते आणि मग मी त्याचे पैसे देतोय, म्हणजे तुम्हाला पण त्या गोष्टीचं समाधान मिळावं. याच्याचमुळं आपण जास्तीत जास्त रेडी टू मूव्ह घरं दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर अशाच पद्धतीचे आमचे हे घरं तुम्ही रोज बघत राहा, जास्तीत जास्त बघा आणि आम्हाला जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून मला अजून उत्साह वाढून मी अजून जास्तीत जास्त घरं काढायचा रोज प्रयत्न करेल आणि त्याच्याचमुळं आम्हाला सबस्क्रायबर्स पण करा. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.